नमस्कार. आज मी तुम्हाला काल एक व्हायरल मेसेज वाचला. मराठी मुलगी व्हायरल इन महाराष्ट्र वगैरे अनेक पेजेसवर एका मुलीचा फोटो घालून एक लेख लिहिलेला आहे. तिचं नाव आणि DJ समथिंग. मी मुद्दामून ते नाव घेत नाही की मला ते तिच्या ज्या वृत्तीला फेमस करायचं नाही आहे. आणि त्याच्यात तिने लेख पद्धतीने लिहिलेलं आहे की तिचे वडील रिक्षा ड्रायव्हर होते, आई गृहिणी होती आणि तिला नाचायचा छंद होता आणि तिच्या नाचण्याच्या विरुद्ध तिचे आईवडील होते आणि मग ती एका मुलाबरोबर पळून गेली. मग त्या मुलाबरोबर पळून गेली आणि दिवसाचे नाचायचे तिला 500 ते 1000 रुपये मिळायचे. मग त्या मुलानेही तिला फसवलं. मग तिने त्या मुलालाही सोडलं आणि ती एका DJ बरोबर जाऊन नाचायला लागली आणि आता ती दिवसाला 3000 ते 5000 कमवते. आणि आता माझ्या मनात आहे की माझ्या आईवडिलांना आनंद द्यावा, माझ्या आईवडिलांना माझ्या पैशाने त्यांना सुख द्यावं असं तिने त्या मेसेजमध्ये घालून त्याच्याखाली ती खरोखर ती मुलगी आहे का दुसऱ्या कुठल्या तरी एका सुंदर मुलीचा फोटो आहे. सगळ्या पेजेसवर एकाच मुलीचा फोटो आहे. ती खरं ती मुलगी जिचं नाव त्याने घातलं आहे तीच मुलगी आहे का, फोन नंबर वगैरे नाही आहे, पण अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. माझी नजर एखादेस वाईट असेल, पण मला हा लेख नाही वाटत, ही जाहिरातही नाही वाटत. ही उदात्तीकरण करून मुलांना फसवायची, पौगंडाव्या अवस्थेत आलेल्या मुलींना फसवायची हा सापळा वाटतो. मुलींना वाटतं की आपल्यामध्ये नाचाचं टॅलेंट आहे. पेरेंट्स आम्हाला विरोध करतात. दिवसाला 5000 ते 3000 ते 5000 मी कमवू शकते, पण आईवडिलांमुळे मला कमवता येत नाही. मग अशी या मुलं ट्रॅपमध्ये फसतात आणि घरातून पळून जातात. ना शिक्षणाची साथ, ना कलेमध्ये पण हुशार नसतात. प्रत्येकाला आपण हुशार आहे असं वाटतं, पण त्या कलेमध्ये त्यांनी शिक्षण व्यवस्थित घेतलेलं नसतं. कुठलाही बेस नाही, काही नाही. आणि मग एखाद वेळेस ती छकुली किंवा जे काय DJ आहे ती नशिबाने चांगली पण झाली असेल, पण असे सगळ्यांना होणार आहे का? पण हे अशा पद्धतीने जे तिने वर्णन केलेलं आहे त्याने ती लोकांना मोहात घालून सहानुभूती मिळवून अजून स्वतःला गिराईक मिळवण्यासाठी ती प्रयत्न करते आहे आणि इतर पौगंडावस्थेत आलेल्या मुलींना सापळ्यात घालायचा प्रयत्न करते आणि अशा मुली फसतात. मी पालकांनाही सांगते, कृपा करा, आपल्या मुलांना लक्ष ठेवा सोशल मीडियावर असताना आणि वयात आलेल्या लहान मुलांना तरी आणि पौगंडावस्थेतल्या तरुणांना मी खरंच तरुण मुलींना सांगते, विचार करा, 10 वेळा विचार करा. आपण त्या कलेमध्ये खूप हुशार आहोत का? आपण एवढे आईवडील आपल्याला प्रेम देत आहेत, त्यांच्यापासून आपण ह्या छोट्या गोष्टीसाठी निघून जाणं कितपत योग्य आहे? आपण फक्त पैसे कमवण्यासाठी आपण आईवडिलांना दूर करणार का? आणि नंतर आईवडिलांना मला सुख द्यायचं आहे म्हणून रडायचं. आधी आईवडिलांना दुःख द्यायचं. जे वय आहे त्या वयामध्ये ते प्रॉपर करा. हे वय तुमचं विद्यार्थी दशेचं आहे. चांगलं शिक्षण घ्या, स्वतःला एक पायावर भक्कम करा आणि मग काहीतरी असा वेगळा निर्णय घ्या. कुठल्याच बाजूने तुमच्याकडे भक्कमपणा नाही, ना शिक्षणाचं नाही, ना मेहनत करायची ताकद नाही, ना कुठली विद्या तुमच्या हाताशी आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नाचून मला पैसे मिळतील म्हणून पळून जाऊ नका. कृपा करून असल्या मोहादा अशा सापळ्यांना फसू नका आणि आपलं आयुष्य खूप सुखात आणि चांगलं आईवडिलांच्या प्रोटेक्शनमध्ये पुढे जाऊन जो आईवडील साथीदार करून देतील किंवा तुम्ही ज्याच्या प्रेमात पडाल अतिशय चांगला बघून त्याच्याबरोबर जाऊन तुमचं सुख भोगा. एकटं राहून करा, पण अशा पद्धतीने विचित्रपणा करून घेऊ नका. एवढंच मला सांगायचं आहे. तुम्ही सगळे माझं ऐकताय याबद्दल मी तुमची खूप ऋणी आहे, आभारी आहे. नमस्कार.